तर भावांनो, व्हिडिओ ओपन केला आहेच तर हेडफोन घाला. विना हेडफोनचे आजच्या व्हिडिओचे जे बीट्स आहेत ते तुम्हाला समजणार नाही. चला तर पटकन हेडफोन घाला आणि व्हिडिओचा रिव्ह्यू बघा. Lucky, 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 lucky. आता हे बघा. You're a superhero. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा पण व्हिडिओ खूप भारी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपवरती बनवणार आहोत. तुम्हाला अलर्ट मोशन ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. व्हिडिओचे सर्व मटेरियल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून आणि नेक्स्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे. तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता. तेथे तुम्हाला जस्ट नोला रिप्लाय मिळेल. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही इंस्टाग्राम ID सर्च करून मेसेज करू शकता. भावांनो, आजपासून आपण व्हिडिओमध्ये एका स्टेपमध्ये पासवर्ड देणार आहोत. तो पासवर्ड कुठेही येऊ शकतो. व्हिडिओ विनेस स्किप करता बघा. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका. आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियलमधील शेक इफेक्ट व बिटमार्क प्रोजेक्टची XML फाईल अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे. ती कशी इम्पोर्ट करायची मी तुम्हाला दाखवतो. आपल्या व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला फोटोज आणि म्युझिक आणि अशा प्रकारे XML लिंक दिसेल. तर त्या XML लिंकवर क्लिक करायचं आहे. शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्टची जी XML लिंक आहे त्यावर क्लिक करून ती अलर्ट मोशन ॲपमध्ये सेंड करायची आहे. तर ती लिंक फक्त आणि फक्त अलर्ट मोशन व्हर्जन 3.7.1 या व्हर्जनमध्ये इम्पोर्ट होईल. तुमच्याजवळ ते व्हर्जन नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर अलर्ट मोशन ॲप ओपन करा आणि आपलं जे बिटमार्क प्रोजेक्ट आहे ते ओपन करायचं आहे. आणि आपला जो बिटमार्कचा इंटरफेस आहे तो अशा प्रकारे दिसेल. तर या बिटमार्कमध्ये तुम्हाला आपला सॉन्ग ॲड करायचा आहे. तर सॉन्गवरती क्लिक करून हा सॉन्ग अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे. आणि तो सॉन्ग सुरुवातीला 0.2 सेकंदानं लेफ्ट साईडनं कट करून तो पुन्हा अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे. तो अशा प्रकारे दिसेल. तर तुम्हाला सॉन्ग ॲड केल्यानंतर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला तुम्हाला कीर्ती शेट्टीचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ॲड करून पुढच्या बिटमार्कपर्यंत ओढून घ्यायचे आहे आणि राईट साईड करून अशा प्रकारे कट करून घ्यायचं. आणि दोन्ही बिटमार्कच्या मधोमध फोटो आला पाहिजे आणि त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. पुन्हा प्लसवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन व्ह्यू ऑलवर जाऊन आणि आपलं जे फोल्डर आहे त्या फोल्डरमधील कीर्ती शेट्टीचे जे फोटोज आहेत ते इथे ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे फोटोज ॲड करायचे आहेत व त्याला फिल स्क्रीन करून अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत.
अशा प्रकारे ते फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. तर हा व्हिडिओ बनवताना आपला मोबाईल खूप लॅग होईल, हँग मारेल. आणि अशा प्रकारे फोटोज येथे ॲड करून तुम्हाला घ्यायचे आहेत. तर सर्व बीटमार्कनुसार तुम्हाला फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. मी अगोदरच इथे फोटो ॲड करून घेतलेले आहेत, नाहीतर सगळे फोटोज ॲड करायला आपल्याला खूप वेळ गेला असता. तर तुम्हाला हा जो इथे दिलेला आहे, इथे तुम्हाला फोटो ॲड करायचा नाही, इथे आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर आपण आता आपल्या प्रोजेक्टला शेक इफेक्ट देणार आहोत. तर आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्टवर यायचं आहे आणि मी शेक इफेक्ट प्रोजेक्ट अशा प्रकारे दिलेला आहे. आपली ज्या साईडने बीट वाजते, आता हे बघा राईट साईडने आपली जी बीट वाजते, तर त्या साईडच्या फोटोला तुम्हाला ही बीट हा शेक इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि लेफ्ट साईडच्या बीट वाजते त्या साईडला तुम्हाला हा फोटो ॲड करायचा, हा शेक इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि जेथे शॉर्ट ड्युरेशनवाले फोटोज आहेत त्या फोटोंना तुम्हाला हा शेक इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि जे आपले दोन फोटोज आहेत 7.14 आणि 27.26, त्या दोनच फोटोंना हा शेक इफेक्ट लावायचा आहे. आणि इथे पुढे शॅडो लेअर दिलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिले शॉर्ट ड्युरेशनवाल्या फोटोंना शेक इफेक्ट लावून घेऊ. हा व्हिडिओ बनवताना तुमचा मोबाईल खूप लॅग मारेल. तर हे बघा, जे आपले शॉर्ट ड्युरेशनवाले फोटोज आहेत, तर हे बघा इथे आपले शॉर्ट ड्युरेशनवाले फोटोज आहेत. तर या फोटोंना तुम्हाला हा शेक इफेक्ट लावायचा आहे. आणि हे बघा इथे बी ते दिलेले आहे, तर मी अगोदरच शेक इफेक्ट लावलेले आहेत, यांना पण आणि ज्यांना. अशा प्रकारे तुम्हाला फोटोला शेक इफेक्ट लावून घ्यायचे आहे. आणि पुन्हा शेक इफेक्ट प्रोजेक्टवर यायचा आहे आणि लेफ्ट साईडवाला जे शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. आणि आपल्या प्रोजेक्टवर येऊन तर मी ते सुरुवातीलाच दिलेलं आहे. आपली जी बीट वाजते ती सुरुवातीला लेफ्ट साईडच्या हेडफोनमध्ये वाजते, तर इथे मी सुरुवातीला दिलेलं आहे मार्क करून. तर सुरुवातीच्या फोटोला लेफ्ट साईडवाला शेक इफेक्ट लावायचा आहे. आणि जो 2 नंबरचा फोटो आहे त्याला राईट साईडचा आणि पुढच्या फोटोला लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा, अशा प्रकारे तुम्हाला शेक इफेक्ट लावून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे शेक इफेक्ट जे ते लावून घ्या. मी अगोदरच लावलेले आहेत, हे बघा. तर मी शेक इफेक्ट काही लावत नाही, डेमोसाठी हा व्हिडिओ आहे फक्त. तर त्यानंतर हे जे तुम्ही व्यवस्थित बीट ऐकायची आहे आणि त्यानुसार तुम्ही शेक इफेक्ट जे ते व्यवस्थितपणे लावायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे एक व्हिडिओ ॲड करायचा आहे जो मी दिलेला आहे.
तो अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा जो 27.26 इथे तुम्हाला हा शेक इफेक्ट लावायचा आहे. तो मी आधीच तुम्हाला सांगितला, तिथे हा शेक इफेक्ट लावून द्यायचा. आणि इथून सुरुवातीने हे बघा, मी अगोदरच शेक इफेक्ट लावलेला आहे, त्याचंच मी कॉपी करून तुम्हाला दाखवतो. कारण बॅग घेतलं की मोबाईल खूप लॅग होतो. तर इथून एक फोटो सोडून इथून लेफ्ट साईडच्या दोन्ही लेफ्ट साईडकडून बीट वाजते, तर त्या दोन्ही साईडकडून हा शेक इफेक्ट लावायचा आहे. आणि राईट साईडकडून येणाऱ्या फोटोंना हा शेक इफेक्ट लावायचा आहे, जो मी तिथे दिलेला आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे फोटोच हा शेक इफेक्ट लावून द्यायचा आहे. तर मी सर्व फोटोंना लावलेला आहे अगोदर. तर इथे तुम्हाला शॅडो लेअर ॲड करायची आहे. ही जी शॅडो लेअर दिलेली आहे, या शॅडो लेअरवर कॉपी करायची आहे शॅडो लेअर आणि आपल्या प्रोजेक्टवर येऊन सुरुवातीला तो शॅडो लेअर पेस्ट करायचा आहे आणि तो पूर्ण प्रोजेक्टवरती ओढून घ्यायचा आहे. आणि इथून तुम्हाला हे जे नेम आहे ते इथे कोपऱ्यात ॲड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे आहे. इथपर्यंत इथून पुढे आपल्याला रश्मिकाचे जे नेम आहेत तो इथून पुढे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे इथे झूम आउट करून त्याला व्यवस्थितपणे इथे सेट करायचा आहे आणि तो पूर्ण प्रोजेक्टवरती ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर येथील जे फोटो आहेत 4.1 हे बघा मी खाली दिलेलं आहे बघा. तर या फोटोंना तुम्हाला याच्यावरील जे बी फोटो असतील त्या फोटोंना तुम्हाला व्ह्यू शिफ्ट हा शेक इफेक्ट लावायचा आहे. तो हा इथूनच कॉपी करायचा आहे आणि याच्यावरील जे फोटोज आहेत त्या फोटोंना हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. तर तो अशा प्रकारे खूप भारी दिसेल. अशा प्रकारे त्यांना पेस्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचा लोगो ॲड करायचा आहे. तुमच्या चॅनलचा लोगो ॲड करून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे. तुमचा मोबाईल लॅग होत असेल तर तुम्ही लो क्वालिटी प्रीवर जाऊन ती सेटिंग करून घ्या, त्यामुळे तुमचा मोबाईल लॅग होणार नाही. त्यानंतर इथे एक्सपोर्टवरती जाऊन रिझॉल्युशन सिलेक्ट करून व्हिडिओ आपला एक्सपोर्ट करायचा आहे. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू, धन्यवाद.